सर, नाशिक जिल्ह्यामध्ये 3 वृत्तवाहिनीच्या पत्रकारांना बेदम मारहाण झालेली आहे। या घटनेकडे कशा पद्धतीने पाहताय? नाशिक येथे 3 पत्रकारांवरती भ्याड हल्ला करण्यात आला आहे गावगुंडाकडून। त्याचा मी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करतो। नाशिक येथील त्र्यंबकेश्वरला साधू महंताच्या बैठकीच्या कव्हरेजला जात असताना स्वामी समर्थ केंद्राच्या कमानीजवळ वाहनांच्या प्रवेशाची पावती करत असताना गावगुंडाकडून पुढारी न्यूजचे किरण ताजने, जी 24 तासचे योगेश खरे, साम टीव्हीचे अभिजित सोनवणे यांना गावगुंडाकडून जबर मारहाण करण्यात आलेली आहे। सध्या हे तिघही शासकीय रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कानावर ही गोष्ट मी घातलेली आहे आणि त्यांनीही याची चौकशी सुरू केलेली आहे। माननीय मुख्यमंत्र्यांना माझं हेच मागणं आहे की या गावगुंडांवरती पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, कडक कारवाई या गावगुंडांवरती करण्यात यावी। जर हा गुन्हा पत्रकार संरक्षण कायद्याचा गुन्हा जर दाखल नाही केला तर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मी आज शासनाला देत आहे। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।